आपल्याला पाहिजे असेल आणि ती आपण जर मागितली तर ती आपल्याला नक्की मिळते. मात्र ती मागण्याची एक पद्धत आहे आणि ती पद्धत जर समजून घेतली तर यापुढे तुमची कोणतीही स्वप्न तर त्यासाठी जाणार नाही. चला तर समजून घ्या. आजचा विषय आहे विजन बोर्ड. तर मित्रांनो, मी गणेश आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यूट्यूबवरील 30 दिवसाचं चॅलेंज आणि यामधून आपल्याला सक्सेस माइंड मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्हीही दिलेल्या टास्क पूर्ण करा आणि रोज येणारे व्हिडिओज पूर्ण बघा. चला तर सुरुवात करूया. विजन बोर्डला अशी एक व्याख्या करता येईल, जे आपले जे ध्येय आहे ते एखाद्या चित्र स्वरूपात मांडणे म्हणजेच विजन बोर्ड होय. मग आपल्याला काय पाहिजे? आपलं ध्येय ठरवलेलं आहे, मात्र ते आपण शब्दामध्ये जरी ठरवलं तरी आपला मेंदू हा जास्तीत जास्त चित्रांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती कलेक्ट करत असतो. म्हणून आपण जर त्याला आपलं ध्येय चित्राच्या स्वरूपात कळवलं तर आपल्याला ते लवकर पूर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त मदत करत असते. आणि तशा प्रकारे आपण तुम्ही जर समजा एखादी कार घेण्याचं ठरवलेलं आहे, हे तुमचं एक विजन आहे. जर समजा माझ्या आयुष्यामध्ये मी ठरवलं होतं एर्टिगा कार घेण्याचं, तर जेव्हा कधी मी रस्त्यावरती बाहेर फिरत होतो तेव्हा मला त्याच रंगाची बाजूला रस्त्यावरती दिसत होत्या आणि एर्टिगाच जास्त दिसत होत्या. कारण माझं विजन काय होतं, नेहमी डोळ्यासमोर तेच दिसत होतं आणि त्यामुळे मी आज माझ्या आयुष्यामध्ये एर्टिगा कार घेतलेली आहे. असंच मित्रांनो, तुम्ही तुमच्यासाठी जे काही गोल ठरवलेले त्याचं विजन बोर्ड तयार करा. विजन बोर्ड कशाला बनवतायत हे आपण समजून घेऊया. पहिला, फोकस. आपल्या मनाचा पूर्ण फोकस त्या गोष्टीवरती राहत असतो आणि त्याला आवश्यक असणाऱ्या कृती, विचार आपण करत असतो. 2, सकारात्मकता. आपण सुद्धा ती गोष्ट मिळवू शकतो, करू शकतो याची सकारात्मकता आपल्यास वाढीस लागते. आपली जी इच्छा असते त्याच्यावरती जो आपण दृढ संकल्प केला असतो आणि त्या दृढ संकल्पाची पुनरावृत्ती करून देण्याचं काम ते फक्त एका चित्रा माध्यमातून होत असतं. त्यावेळेस आपण ते चित्र बघितलं, जी कार पाहिजे त्याच्या कारचं चित्र पाहिलं, त्यावेळेचं प्राईस, त्याच्यासाठी तुम्हाला कोणते कष्ट घ्यावे लागतील, काय करावं लागेल, हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर येत असतं. आणि हीच तर खरं विजन बोर्डची गंमत आहे मित्रांनो. चला तर तुम्हीही असं गोल कार्ड तयार करा. तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवलेलेच आहेत, त्या ध्येयांचं तुम्ही फक्त काय करायचे, गोल कार्ड करायचे. मग ते कसे करता येतील हे पण आपण ते ध्येय आपण एकदा लिहून काढले का? बघा ना मित्रांनो, आपण याच्या अगोदर किती गोष्टी करण्याच्या ठरवल्या, मात्र त्या लिहून काढल्या नाही, त्याच्यामुळे ते विसरून गेलो आपण आणि आता नवीन आपल्यासमोर निर्माण झाल्या आणि मग ह्या नवीन गोष्टी आल्यामुळे आपल्याला पुन्हा प्रयत्न सोडून द्यावे लागले का जुन्याचे प्रयत्न सोडले आणि नवीन करावं लागलं. म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही, म्हणून आपण आजपर्यंत आयुष्यामध्ये सक्सेस नाहीत. मग याचाच अर्थ काय? जर आपल्यासमोर एक क्लिअर व्हिजन असेल तर आपल्याला एक स्पष्ट रस्ता मिळतो आणि त्या रस्त्यावरती आपण जात असतो, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला एक दिवस सक्सेस नक्की मिळतं. म्हणून विजन बोर्ड आपल्यासाठी त्यावेळेस तुमचे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे. आता दुसरं काम जे असं आहे की तुम्हाला त्या ध्येयाचं बद्दल जे काही चित्र मिळत आहेत, कोट्स मिळत आहेत, ते सगळे जमा करा आणि एका मस्त कार्डशीटवरती चिटकवा. त्याचबरोबर तुमचा फोटोही तिथे लावा आणि असं फील करा का तुम्ही हे सक्सेसफुल झालेले व्यक्ती म्हणजेच तुमचा फोटो आहे. मित्रांनो, तुम्हाला जर कार पाहिजे तर ती कार कोणतीच पाहिजे स्पेसिफिक, उदाहरणार्थ एर्टिगा पाहिजे तर एर्टिगाचं चित्र लावा. रॉल्स रॉयल्स पाहिजे तर रॉल्स रॉयल्सचं चित्र लावा. पण बघा मित्रांनो, गोल्स आपले स्मार्ट असले पाहिजेत, म्हणजे अचिवेबल असले पाहिजेत, टाईम बॉन्ड असले पाहिजेत, जे पूर्ण होतील असेच पूर्ण. सुरुवातीला छोटे छोटे गोल्स ठेवा. गोल्स अचीव करण्याची सवय लागली तर नंतर तुम्ही तुमचे मोठे स्वप्न ठेवू शकता. सगळे चित्र, कोट्स एका कार्डशीटवरती चिटकवा आणि ते मस्त तुमच्या जिथे तुम्ही 2 ते 3 वेळेस दिवसातून तुमची संपर्क येतो अशा जागेवरती लावा. मग उदाहरणार्थ दरवाजाच्या ठिकाणी लावा किंवा आरशामध्ये जेव्हा बघायला जातात तेव्हा ते विजन बोर्ड तुम्हाला दिसेल असं लावा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते विजन बोर्ड बघतात त्यावेळेस तुमच्यामध्ये लगेच त्या संकल्पना, त्या गोष्टी, त्याच्यावरती काय कार्यवाही करायची ह्या सगळे तुमच्यासमोर. हे विजन बोर्ड सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपायला जाण्या अगोदर बघायला विसरू नका. याने अजून जास्त परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये घडून येईल आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळेल. मित्रांनो, यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर खाली कमेंट करा.
नवीन कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ पाहिजे, त्याचबरोबर मित्रांनो इतर मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग त्यांच्यासाठी होईल आणि तुमच्या